मुंबईतील आझाद मैदानामध्ये ईव्हीएम मशीन विरोधात भीम आर्मी आंदोलन करते आहे। भीम आर्मीच्या संघटनेचं ईव्हीएम विरोधात आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू आहे, तर अनेक संघटना सामान्य नागरिक ईव्हीएम विरोधात संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। भीम आर्मी संघटनेचे तरुण ईव्हीएम विरोधात आझाद मैदानामध्ये आक्रमक झाले आहेत, त्याची ही दृश्य आपण बघू शकताय। देशाची राजधानी दिल्ली समेत अनेक राज्यांमध्ये ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू आहेत। असं असतानाच देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सुद्धा ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू झालं आहे। भीम आर्मीचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। मुंबईतील सीएसएमटी स्टेशन ते मंत्रालय असं हे आंदोलन होणार होतं, पण पोलिसांनी परवानगी नाकारली आणि त्यानंतर आता ईव्हीएम विरोधातील भीम आर्मीचं आंदोलन आझाद मैदानामध्ये होतंय। नुकतंच चंदीगड महापौर निवडणुकीमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर ईव्हीएम विरोधात विरोधकांसह अनेक संघटना आणि सामान्य नागरिक ईव्हीएम विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या थेट आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल? ईव्हीएम विरोधामध्ये संतप्त अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत। एकीकडे देशाची राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन सुरू असतानाच आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये सुद्धा आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं जातंय। नेमकं काय म्हणणं आहे या आंदोलकांचं? फरा अगदी बरोबर आहे। ईव्हीएमच्या विरोधात जे आहे ते आपण अनेक आंदोलनं जे आहेत ते देशाची आर्थिक राजधानी दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत आता हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे। मुंबईतील आझाद मैदान जे आहे त्या ठिकाणी सुद्धा भीम आर्मीकडनं जे आहे ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। विशेष म्हणजे पुण्याच्या ग्रामीण भागातील जे आहेत ईव्हीएमची डेमो मशीन तहसील कार्यालयातून चोरीला गेलेली आहे, त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा ईव्हीएमच्या विरोधातला सूर जो आहे तो वाढत चाललेला आहे। आपल्यासोबत भीम आर्मीचे मुंबई अध्यक्ष अशोक कांबळे सर आहेत, आपण त्यांच्याशी जाणून सर काय सांगाल की तुम्ही की ईव्हीएमच्या विरोधात तुम्ही आंदोलन करतायत, संपूर्ण देशभरात अनेक ठिकाणी होत आहे, पण नुकतंच जर आपण केस बघितली की पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आहेत तहसील कार्यालयातून ईव्हीएमची मशीन चोरीला होते। पूर्ण देशभरामध्ये हे आंदोलन चालू आहे। कालच आमच्या भीम आर्मीच्या कार्यकारिणीने देखील आमचे तालुका अध्यक्ष सुरेश झाडी यांनी देखील काल ते चोर पकडलेले आहेत। त्यांनी त्या जबाब विचारलेला आहे, तुम्ही हे खोटे सह्या का घेता? तर त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये आमच्याकडे असं आलेलं आहे की ते सरळ सांगतात की आम्हाला वरून ऑर्डर आहे, त्याच्यामुळे आम्हाला देखील माहीत आहे ह्याच्यामध्ये चोरी होते, पण हे वरून ऑर्डर असल्यामुळे आम्हाला हे कामं करावं लागतात। तुम्ही काय सांगाल दादा की ईव्हीएमच्या विरोधात दिल्ली जंतर मंतर मुंबई आणि अनेक ठिकाणी आंदोलन होतात, पण मतदानाचा टक्का कमी होता, त्यावर ईव्हीएम सुद्धा आता नको म्हणतायत, कसं हे पूर्ण म्हणजे क्लिष्ट होत चाललं असं वाटतंय का? बघा, पूर्ण देशातली 90% जनता म्हणते की ईव्हीएम बंद करा। तुम्ही जो म्हणताय टक्का घसरत चाललेला आहे, कारण या ईव्हीएममधून तो टक्का त्यांचा वाढवतायत, वोटिंगचा त्यांचा वाढवतायत, त्याच्यामुळे वोटिंगचा टक्का कमी दिसतोय। हा जो म्हणजे हा जो काही विभिन्न आकडा समोर येतोय हे सर्व ठिकाणी आलेलं आहे। छत्तीसगडला जे आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला आणि पूर्ण सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनी जसं दिल्लीमध्ये आंदोलन केलं, तिथून जे काही पूर्ण भारत देशामध्ये आंदोलन होत आहेत, कानाकोपऱ्यामध्ये आंदोलन होत आहेत। आज घराघरामध्ये आपली महिला बोलते की हे बॅलेट पेपर नको, काहीतरी तुम्ही बोला, तिथून चर्चा सुरू झालेली आहे, त्या चुलीपासून चर्चा झालेली आहे। आज या आझाद मैदानामध्ये दिल्लीमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये महिला पण चर्चा करत आहेत, पुरुष चर्चा करत आहेत, लहान लहान मुलं चर्चा करत आहेत, आंदोलन करत आहेत। आज सोशल मीडियावरती लिहिलं जात आहे। आणि आज आमचं जे इथं आंदोलन होतं हे CST रेल्वे स्टेशनचे मंत्रालय निवडणूक कार्यालय असं आमचं आंदोलन होतं। पैदल मार्च होता, पोलिसांशी आम्ही चर्चा केली होती, आमचं ठरलं होतं की आम्ही शांत पद्धतीने तिथपर्यंत जाऊ, पोलीस म्हणले तुम्हाला घेऊन जाऊ, पण आज ठाणा, मुंब्रा, दादर, विरार या ठिकाणी रेल्वे पोलिसांनी आमच्या लोकांना अडवून ठेवलेलं आहे। का तर लोकशाहीच्या समर्थनामध्ये तुम्ही आवाज उचलू नका, संविधानाच्या समर्थनामध्ये तुम्ही आवाज उचलू नका, बॅलेट पेपरची तुम्ही मागणी करू नका, फक्त आणि फक्त ईव्हीएम या देशामध्ये जिवंत राहिलं पाहिजे, म्हणून आमच्या सर्वांचं आंदोलन हे थांबवण्याचं काम करतायत, दडपण्याचं काम करतायत। चंदीगडमध्ये पण तुम्ही व्हिडिओ बघितला असेल की महापौरच्या निवडणुकाच्या वेळेस जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांवरतीच आरोप आहे की त्यांनी काही अफरातफरी केली असेल, कसं बघता? ज्या ईव्हीएम किंवा अधिकारी अशा प्रकारचं काम करतात की त्यांना आरोपी म्हणून उभं केलं जातं, त्यावेळेस तुमचं काय मत असतं? मी तुम्हाला सांगतो, सर्वप्रथम मी उत्तर मुंबईमधून लोकसभेची ह्या वर्षाला निवडणूक लढली होती, कारण ज्या वेळेला निवडणुकीच्या ह्या घटना होत्या आणि मी स्वतः निवडणूक कर्मचारी म्हणून काम केलं 1994ला, मला ह्याच्यामधले बरेचसे खासकळगे माहीत आहे। या देशामध्ये जेव्हापासून मोदी सरकार आलं, मोदी सरकारने सर्व संस्था हायजॅक करण्याचं काम चालू केलेलं आहे। आणि ईव्हीएमलाच म्हणजे तुम्हाला असं वाटतं की लोकसभेच्या विधानसभेच्या की एकदा घेऊन बघावं ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरती घेऊन बघ? मी म्हणतो की ज्या वेळेला बॅलेट पेपरवर निवडणुका होते त्यावेळेला कुठलेही आरोप होत नव्हते। आपण बघतोय की फरा या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही
पॉलिटिकल पार्टी म्हणण्यापेक्षा ईव्हीएम वरच्या विरोधात जे आहे ते आंदोलन सुरू आहे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या अशी त्यांची मागणी आहे. निश्चितच ज्योत्स्ना, ईव्हीएम वर अविश्वास व्यक्त केला जातो. येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. त्यामुळे आता ही जी मागणी दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत केली जाते त्याची दखल घेतली जाणार का ते बघावं लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.